जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता सर्वसामान्यांवर जाणवू लागला असून त्याचा फटका पोळी भाजी विक्रेत्यांनाही बसू लागलाय. एका बाजूला गॅस सिलेंडरची टंचाई तर दुसऱ्या बाजूला वाढलेले दर यामुळे छोटे उद्योजक मोठ्या अडचणीत सापडलेत. याचा परिणाम ग्राहकांवरही होत असल्याचं चित्र आहे. ठाण्यातील खोपट परिसरात असलेल्या जय भवानी पोळी भाजी केंद्रात कदम कुटुंबीय मागील 20 वर्षांपासून पोळी भाजी विक्रीचा व्यवसाय करतायत. या व्यवसायाच्या माध्यमातून ते आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र सध्या वाढलेली महागाई, गॅस सिलेंडरचे वाढलेले दर आणि पुरवठ्यातील अडचणी यामुळे हा व्यवसाय चालवणं कठीण झालं असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानं आणि सिलेंडर मिळण्यात अडचणी येत असल्यानं उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय. त्यामुळे पोळी भाजी विक्रेत्यांसमोर व्यवसाय टिकवण्याचं मोठं आव्हान उभं राहिले. या परिस्थितीत शासनानं लवकरात लवकर दिलासा देण्याची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. मी मानसी कदम. माझ्याकडे किती फटका बसलाय सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे? सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे जवळजवळ म्हणजे डबलच फटका बसलेला आहे. कारण आता हे सगळं रेट आत्ता आम्ही तरी अजून वाढवलेला नाहीये. जर ह्याच्यानंतर आम्हाला जर नाही परवडलं तर आमच्याकडे कस्टमर यायची कमी होतील आणि डबल फटका आम्हाला त्याचा बसणार आहे. पण काय वाटतंय, भाव कमी होतील वाटतंय? कमी होतील असं शक्यता कमी आहे. कारण आता युद्ध चालू आहे सगळीकडेच. भाव तर सगळ्याच ठिकाणी वाढलेले आहेत. भाव हे नाही कमी झाले तर आमच्या रोजीरोटीवर त्याचा परिणाम होईल.